शिवसेना पक्ष आणि चिन्ह सुनावणी संपली आहे। ठाकरेंच्या मागणीला शिंदेंच्या वकिलांनी विरोध केलाय। पुढची सुनावणी आता ऑगस्ट महिन्यात होणार आहे। ऑगस्ट महिन्याची तारीख सुप्रीम कोर्ट आज संध्याकाळी जाहीर करणार आहे। आपण मुख्य याचिकेवर निर्णय करू तेच योग्य राहील असंही ते नमूद करण्यात आलंय। हे प्रकरण पहिल्याच वेळेस हे आधी सरन्यायाधीश चंद्रचूडांकडे होतं। जस्टिस खन्नांच्या वेळेस सुनावणी झाली नाही। पहिल्याच वेळेस ह्याची सुनावणी जस्टिस सूर्यकांत यांच्या समोर आहे आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलं आहे की शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा निकाल आम्ही ऑगस्टमध्ये सुनावणी घेऊन याचा सोक्षमोक्ष करू। आता ऑगस्टची आपण वाट बघावी। आता एक आपल्याला कळ तर कोर्टाचा समजला आहे। आधी 2 वर्ष काहीच होत नव्हतं, तारखा पडत होत्या, बोर्डावर येत नव्हतं, तर ते म्हणले ऑगस्टची मी स्पष्ट तारीख आत्ता देत नाही, मी माझं रोस्टर नीट बघेल आणि ऑगस्टमध्ये मला कुठल्या तारखेला हे ऐकता येईल ते तुम्हाला संकेतस्थळावर काही दिवसांमध्ये समजेल की हे प्रकरण ऑगस्टमध्ये कधी सुप्रीम कोर्ट ऐकेल। धन्यवाद। माझ्यासोबत आता सिद्धार्थ शिंदे आहे, थेट त्यांच्याशी चर्चा। तर आता ऑगस्टमध्ये सुप्रीम कोर्टाकडून तारीख दिली जाणार आहे। याबाबत सिद्धार्थ शिंदे यांनी माहिती दिलेली आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबतची सुनावणी गेले 2 वर्ष भिजत गोंगळे होते आणि अखेर आज सुनावणी होती असं वाटत असतानाच सुप्रीम कोर्टाने मात्र आज सुनावणी घेण्यास ऐकण्यास नकार दिला आणि ऑगस्ट महिन्यातली तारीख दिली जाईल असं सांगितले। तर आता ऑगस्ट महिन्यामध्ये नेमकं शिवसेना पक्ष आणि चिन्ह कुणाचा हे स्पष्ट होईल अशी सध्या तरी अपेक्षा आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।